त्या 4 चरणाच्या अभंगाची ती 8 पदं होतात, पूर्वपद उत्तरपद. त्या 8 पदांमध्ये ज्ञानोबाने आपल्यासाठी काय काय करून बसलेत त्याची खैरात आहे. त्यांनी त्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आपल्यासाठी ठेवला आहे. अंगी ऐसे बळ रेडा बोले, जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी वैष्णवाची, तेथे सुखा काय उणे, चित्ताचे समाधान राहे, करील ते काय नोहे महाराज. ही 3.5 चरण माऊली आपल्यासाठी काय करणार आहे त्याची. आणि परी पाहे बीज शुद्ध अंगी, माऊलीसाठी आपण काय करायचं ते हे आहे विठाला. म्हणजे आणि नियम व्यवहाराचा तसाच आहे ना. त्यांनी काहीतरी केलं असेल तर आम्ही पण काहीतरी केलंच पाहिजे. एकाचं दारिद्र्यच हटत नव्हतं. फार गोडाऊनचं भाडं यायला लागलं तरी तो तसाच. हा भिवंडी इफेक्ट आहे विठाला. त्याने मारुतीला नवस केला. नवस मारुतीला केला पण अपेक्षा मर्सिडीजची केली नाही. मर्सिडीज आली, निदान मारुतीने मारुती दिली तरी खूप आहे. नवस केला. नवस असा केला, देवा 11 शनिवार उपवास करीन, लॉटरी लागू दे. आणि माणूस केली त्याने 11 शनिवार उपवास, ते पण कडक. हे उपवास कडक कसे असतात हा मोठा कडक प्रश्न आहे. आता उत्तर आम्हाला द्यावीच लागतो. कोण काय विचारेल त्याचा काय भरोसा आहे का? काहीही विचारू शकतात लोक आम्हाला, काहीही. ते गेल्यावर आम्हाला 7-12 दाखवतात. म्हटलं अरे आम्ही 7-9 वाले विठ्ठल. काही विचारू शकतात. ते म्हणाले ते आता उपवास कडक कसं काय. म्हटलंय बघ, साबुदाणा वडा कसा असतो एकदम कडक. भगरीच्या भाकरी खायला कशा असतात, थोडं कीर्तन आता त्या दिशेनंच नेलं पाहिजे ना. आणि मी वेळेत थांबलं पाहिजे. ज्ञानोबाऱ्यांची माझ्या नावाने ऑर्डर निघाली, भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथ विठ्ठला.